आज मी हलसंदेची कढी करणार आहे। तांबडे हलसंदे घेतलेले आहे, भिजत घातलेले आहे रात्री। आता ते कुकरला लावून घेऊया। कुकरमध्ये घालतो। कुकरमध्ये घालून थोडं पाणी घालतो। पाणी घालतो। थोडं मीठ, ढाका लावून म्हणजे 2-3 शिटी काढून घ्या। घेतलेले कांदा, सुकी कोथिंबीर, लसूण आणि 4 मिरची, काळी मिरी, पूर्ण मसाला घेतलेला, सुका मसाला, मोठी इलायची केली। हे आता भाजून घेतो। कांदा भाजून घ्यायचा। कांदा भाजून झाले की थोडं धने घालतो, सुके धने, लसूण, मिरची, खडा मसाला। खोबरं घालतो। खोबरं घालून छान भाजून घ्यायला पाहिजे याला। फक्त मसाला भाजून झालेला आहे। मसाला भाजून झाला। आता आम्ही थंड करायला ठेवूया मसाला। मसाला रेडी आहे। आता मला भाजून घेऊया आणि थंड झालेला आहे हा मसाला। मिक्सरमध्ये घालून मसाला। थोडी हळद आणि थोडी चिंच आणि थोडं थोडं करून घालून घेतो मी। आता हे मिक्सरला लावून घेतो। हलसंदे घालून घेतो मी आता। पाणी पण जे शिजलेलं पाणी पण ह्याच्यामध्ये घालून घेतो। वाटून घेतलेला मसाला पण ह्याच्यामध्ये घालतो। ह्याला आता गॅसवर शिजवून घेऊया मी। मीठ आम्ही अगोदर थोडं घालून घेतलेलं आहे शिजताना। आता थोडं मीठ घालूया। हलसंदेची आमटी रेडी आहे। प्लीज like, share and subscribe. Thank you friends.